तर या व्हिडिओमध्ये आपण रॅशनल नंबर्स आणि इरॅशनल नंबर्स याबद्दल बघणार आहोत. हा जो चॅप्टर आहे रॅशनल नंबर आणि इरॅशनल नंबर्स हा 8वीच्या मॅथ्स मध्ये आहे स्टेट बोर्डच्या, आणि याच्यामध्ये काही टॉपिक्स आहेत. ते टॉपिक्स आपण हळूहळू बघणार आहोत. प्रॅक्टिस सेट सुद्धा आहेत. मला असं वाटतं की 4 प्रॅक्टिस मध्ये 1.1, 1.2, 1.3 आणि 1.4 असे 4 प्रॅक्टिस सेट याच्यामध्ये आहेत. ठीक आहे, हे प्रॅक्टिस सेट सुद्धा आपण बघणार आहोत. तसेच याच्यासाठी जो थेरॉटिकल पार्ट काही आवश्यक आहे तो थेरॉटिकल पार्ट सुद्धा आपण बघणार आहोत. तर सुरुवातीला आपण बघूया नॅचरल नंबर्स म्हणजे काय असतात. नॅचरल नंबर्स, नॅचरल नंबर्स म्हणजे काय असतं. नॅचरल नंबर्सला मराठीमध्ये नैसर्गिक संख्या म्हणतात. नॅचरल नंबर म्हणजे सिंपल, आपण जे डे टू डे लाईफ मध्ये जे नंबर वापरतो त्याला नॅचरल नंबर म्हणतात. जसं की 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. आता हा जो आकडा आहे, जसं की बघा 1, 2, 3, 4, 5, हा जो आकडा आहे हा अनगिनत आहे. अनगिनत म्हणजे अनकाउंटेबल. कितीही लांबपर्यंत हा आकडा जाऊ शकतो, म्हणजे याचे काही मोजमाप नाही. हा इन्फिनिटी पर्यंत जाऊ शकतो. त्यामुळे असं म्हणतात की नॅचरल नंबर्स जे असतात ते नॅचरल नंबर्स, जो स्मॉलेस्ट नॅचरल नंबर असतो तो स्मॉलेस्ट नॅचरल नंबर हा 1 असतो, आणि हायेस्ट नॅचरल नंबर आपण सांगू शकत नाही, तो खूप लांबपर्यंत किंवा इन्फायनाइट असू शकतो. याची जर डेफिनेशन लिहायची झाली तर डेफिनेशन आपण लिहू शकतो की काउंटिंग numbers are known as natural number, are known as natural numbers. नॅचरल नंबर्स मध्ये मी पुन्हा सांगतो, नॅचरल नंबर मध्ये 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 अप टू इन्फायनाइट. स्मॉलेस्ट जो नॅचरल नंबर असतो तो 1 असतो. हायेस्ट नॅचरल नंबर वी कॅनॉट प्रेडिक्ट. ओके, हे झाले नॅचरल नंबर्स. आता आपण नंतर बघणार आहोत होल नंबर्स. आता आपण बघणार आहोत होल नंबर्स. होल नंबर्स, होल नंबर म्हणजे काय असतं. होल नंबर्स आर ऑल्सो नॅचरल नंबर्स अलॉंग विथ 0. जर डेफिनेशन लिहायची झाली, होल नंबर्स आर natural numbers along with 0. whole numbers are natural number along with 0. आता या होल नंबरचे काही एक्झाम्पल्स काय, तर होल नंबर हे नॅचरल नंबर्सच असतात अलॉंग विथ 0. म्हणजे जे नॅचरल नंबर आहे ते सगळे होल नंबर मध्ये येतील, फक्त होल नंबर मध्ये 0 ऍड होईल. म्हणजे जर तुम्ही होल नंबर पहिले लिहून घेतले 1, 2, 3, 4, 5, 6 अप टू इन्फायनाइट, आणि अलॉंग विथ 0 म्हणजे याच्यामध्ये 0 सुद्धा येणार. तर होल नंबर आणि नॅचरल नंबर मध्ये तुमच्या लक्षात आलं तर होल नंबर हे सगळे नॅचरल नंबर्सच असतात, फक्त याच्यामध्ये 0 एक्स्ट्रा असतो. मग होल नंबर मध्ये जो स्मॉलेस्ट होल नंबर असतो तो असतो 0, आणि जो हायेस्ट असतो पुन्हा नॅचरल सारखा तो आपण सांगू शकत नाही, तो इन्फायनाइट खूप लांबपर्यंत असू शकतो. हे झाले होल नंबर्स. आता बुक मध्ये जे आहे ते याच्यानंतर आपल्याला इंटिजर्स दिलेले आहेत. आपण लगेच इंटिजर्स बघूया. याच्यामध्ये इंटिजर्स काय असतात. इंटिजर्स हे पॉझिटिव्ह and negative numbers
अलॉंग विथ झिरो, अलॉंग विथ झिरो. नंबर लाईन जे असते आपले, नंबर लाईन वर आपण नंबर लाईन जर थोडस याच्यामध्ये समजून घेऊया की इंटिजर्स म्हणजे काय असतं, की इंटिजर्स मध्ये पॉझिटिव्ह नंबर पण असतात, जसं की +1, +2, +3, आणि निगेटिव्ह नंबर पण असतात. निगेटिव्ह म्हणजे मायनस ज्या नंबरच्या समोर आपण लावतो त्याला निगेटिव्ह नंबर म्हणतात. आणि अलॉंग विथ झिरो म्हणजे झिरो सुद्धा असणार. तर आपण स्केल पेटीवर सुद्धा बघतो बघा, अशा पद्धतीने लिहिलेलं असतं की माझा झिरो असतो आणि झिरोच्या राईट साईडला म्हणजे उजव्या बाजूला 1 असतं. 1 नंतर काय असतं 2, 2 नंतर 3, आणि अशी ही जी नंबर्स आहे हे चालू असतात. झिरोच्या लेफ्ट साईडला म्हणजे डाव्या बाजूला काय असतं -1. -1 नंतर काय असतं -2. -2 नंतर काय असतं -3. अशा पद्धतीनं हे जे -3 आहे हे असे समोर चालू राहतात. म्हणजे नंतर -4 येणार, -5 येणार, तिकडे 3 नंतर 4, 5, 6. तर सांगायचं तात्पर्य हे आहे की जे मिडलला आहे मध्य ठिकाणी ते असतं 0. झिरोच्या या साईडला सगळे पॉझिटिव्ह नंबर्स असतात. झिरोच्या या साईडला सगळे पॉझिटिव्ह नंबर असतात, या साईडला म्हणजे राईट साईडला. आणि झिरोच्या या लेफ्ट साईडला सगळे निगेटिव्ह नंबर असतात. मी शब्दांद्वारे लिहून घेतो. पॉझिटिव्ह या साईडला, लेफ्ट साईडला निगेटिव्ह नंबर असतात. लेफ्ट साईडला निगेटिव्ह, निगेटिव्ह म्हणजे ज्याच्यावर मायनसचं साईन असतं. पॉझिटिव्ह, पॉझिटिव्हचं साईन आपण देत नसतो, बाय डिफॉल्ट ते साईन पॉझिटिव्ह समजलं जातं. ठीक आहे. तर असे जे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह नंबर अलॉंग विथ झिरो असतं त्याला इंटिजर म्हणतात. ठीक आहे. अजून एक आपण एक गोष्ट या ठिकाणी इंटिजर्स मध्ये लगेच समजून घेऊया की झिरो हा मध्यभागी असतो, सेंटरला असतो. झिरो पासून राईट साईडला तुम्ही जसे लांब लांब जाणार तसे तुम्हाला बिगर बिगर मोठे मोठे नंबर भेटत जाणार. जर तुम्ही 0 पासून 1 कडे गेले तर 1 हा 0 पेक्षा मोठा आहे, पण 1 कडून जर तुम्ही 2 कडे गेले तर 2 हा 1 पेक्षा मोठा आहे. 2 कडून तुम्ही समोर गेले तर तुम्हाला 3 भेटणार, जो 3 पहिल्यापेक्षा मोठा आहे. याचा अर्थ तुम्ही जसे उजव्या बाजूला राईट साईडला समोर समोर जात राहणार तसे तुम्हाला मोठे मोठे बिगर बिगर नंबर्स भेटणार. पण 0 पासून तुम्ही जसं लेफ्ट साईडला जाणार तसे तुम्हाला स्मॉलर स्मॉलर छोटे छोटे नंबर भेटणार. तुम्ही जर बघसाल तर 0 कडून तुम्ही जेव्हा लेफ्ट साईडला आले या ठिकाणी तर 0 नंतर येतो -1. तर -1 हा 0 पेक्षा लहान आहे. तुम्ही -1 नंतर -2 कडे येणार. -2 हा -1 पेक्षाही लहान आहे. भले तुम्हाला आकड्यामध्ये तो मोठा दिसत असेल, पण -2 हा -1 पेक्षा लहान आहे. नंतर -3 भेटणार. -3 हा -2 पेक्षा सुद्धा लहान आहे, स्मॉल आहे. त्यामुळे एकच लक्षात ठेवायचं की 0 पासून जसं तुम्ही राईट साईडला जाणार तसे तुम्हाला बिगर बिगर मोठे मोठे नंबर भेटत जाणार. 0 पासून तुम्ही जसे लेफ्ट साईडला जाणार, जसं म्हणजे मायनस मायनस निगेटिव्ह मध्ये जाणार, जसे तुम्ही लांब लांब जाणार त्या पॉइंट पासून तुम्हाला लांब जाताना छोटे छोटे स्मॉलर नंबर्स भेटणार. तर हे झालं थोडस नॅचरल नंबर्स बद्दल, होल नंबर्स बद्दल, इंटिजर्स बद्दल. हे सगळे नंबर्सचे टाइप्स आहेत. आता या टाइप मध्ये समजा सुरुवातीला नॅचरल नंबर, होल नंबर, इंटिजर्स नंबर आले. आता यांच्या अजून एक फ्रॅक्शनल नंबर वगैरे आपण थोडस बघूया. मी अगोदर सुरुवातीला लिहून घेतो. तुम्हाला सांगू इच्छितो मी हे स्टेट बोर्डच्या, महाराष्ट्र बोर्डच्या पेज नंबर 1 वर हे सगळा डाटा आहे. इथून पुढे आपण अजून जो शिकवणार आहे थोडासा काही भाग तो सुद्धा पेज नंबर 1 वर आहे. आता तुम्ही हे लिहून सुद्धा घेऊ शकता किंवा जास्त पिक्सल मध्ये, म्हणजे समजा तुम्ही 360 पिक्सल बघताय, 480 पिक्सल बघताय, 720 पिक्सल असतं, नंतर 1080 पिक्सल असतं. तर जास्त पिक्सल मध्ये घेऊन तुम्ही याचा स्क्रीनशॉट जरी घेतला तरी तुम्हाला याची लिहिण्याची गरज पडणार नाही. तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. नंतर मी हे लगेच स्क्रॅच करून देतो. आता आपण रॅशनल नंबर बद्दल माहिती बघणार आहोत. पेज नंबर वरतीच आहे, हे स्टेट बोर्डच्या पेज नंबर वरतीच आहे. आपण बघूयात रॅशनल नंबर्स. रॅशनल नंबर्स म्हणजे काय असतात? रॅशनल नंबर्सची डेफिनेशन लिहायला झाली तर डेफिनेशन मी अशी लिहू शकतो: द नंबर्स इन द फॉर्म ऑफ
इन द फॉर्म ऑफ म्हणजे अशा पद्धतीमध्ये, द नंबर्स इन द फॉर्म ऑफ, कशा फॉर्म ऑफ म्हणजे कशा पद्धतीमध्ये, m अपॉन n, m अपॉन n च्या फॉर्म मध्ये जे नंबर्स असतील. पण या ठिकाणी हे जे m आहे हे m मस्ट बी इंटिजर. आपण आताच बघितलं की इंटिजर्स म्हणजे काय असतात, इंटिजर्स म्हणजे काय असतात, 0, या साईडला 1 2 3 4 पॉझिटिव्ह, या साईडला -1 2 3 4 5 6 निगेटिव्ह. ते याला आपण इंटिजर्स म्हणतो. तर रॅशनल नंबर म्हणजे काय, द नंबर्स इन द फॉर्म ऑफ m अपॉन n, m अपॉन n च्या फॉर्म मध्ये, m अपॉन n च्या पद्धतीमध्ये जे नंबर्स असतात त्याला आपण रॅशनल नंबर म्हणतो. तर या ठिकाणी महत्वाची गोष्ट अशी आहे की हे m काय पाहिजे, इंटिजर पाहिजे. ठीक आहे, बरं मग n काय पाहिजे, n सुद्धा इंटिजरच पाहिजे, पण इंटिजरच पाहिजे, पण n इंटिजर पाहिजे, बट नॉट 0, बट नॉट 0. n हा इंटिजर चालेल पण तो 0 नाही पाहिजे. याचा अर्थ आपण एखाद्या एक्झाम्पल द्वारे समजावून घेऊया की फॉर एक्झाम्पल जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी m आणि n हे काय नंबर्स आहे. m आणि हे नंबर म्हणजे कुठले, इंटिजर. समजा आपण घेऊया की इंटिजर म्हणजे एक 5 घेऊया या ठिकाणी, नंतर घेऊया की फॉर एक्झाम्पल लाईक 6 घेऊया. कुठलाही नंबर घेऊ शकतो, ते इंटिजर्स आहे. -5 हा इंटिजर आहे, 6 हा इंटिजर आहे. याला आपण रॅशनल नंबर म्हणू शकतो, काही हरकत नाही, चालेल. जर तुम्ही दोन्ही पॉझिटिव्ह घेतले तरी काही हरकत नाही. 5 आपण 6 जरी घेतलं तर 5 आपण 6, 5 हाही इंटिजर आहे, 6 हाही इंटिजर आहे, नो प्रॉब्लेम. पण तुम्ही जर असं घेतलं की लाईक -9 अपॉन 0 हे असं घेतलं तर यांच्याप्रमाणे m म्हणजे -9 आहे, बरोबर, तो इंटिजर आहे, तो इंटिजर आहे. n इंटिजर, 0 इंटिजर आहे का, हो आहे, पण तो बट नॉट बी 0, पण तो 0 नाही पाहिजे. आता इथे हा 0 आला, त्यामुळे डेफिनेशन प्रमाणे हे जे आहे हे रॅशनल नंबर नाही. आता ऍक्च्युली काय असतं माहिती का, हे रॅशनल नंबर याच्यामुळे नाहीये की एखाद्या संख्येच्या डिनॉमिनेटरला -9 हा न्यूमरेटर झाला, 0 हा डिनॉमिनेटर झाला. एखाद्या संख्येच्या डिनॉमिनेटरला जर 0 आलो तर ती जी संख्या आहे, ते जे कॅल्क्युलेशन आहे हे नॉट डिफाईन्ड, अवैध ठरवलं जातं. नॉट डिफाईन्ड म्हणजे त्याची डेफिनेशन अजून मॅथ मध्ये नाहीये. बऱ्याच ठिकाणी याला इन्फिनिटी वगैरे समजतात, पण ते डिफाईन नाहीये. त्यामुळे या नंबरला रॅशनल नंबर म्हणता येत नाही. तर अशा पद्धतीने ही रॅशनल नंबरची डेफिनेशन आहे. पण तुम्ही असं केलं तर चालेल, कसं, 0 अपॉन -9, 0 अपॉन -9, 0 अपॉन -9 काय होत असतं, 0च होत असतं. याला आपण रॅशनल नंबर म्हणू शकतो. त्यामुळे वरती 0 चालतं, वरती न्यूमरेटरला 0 चालतं, पण डिनॉमिनेटरला 0 चालत नाही. तर आपण हे आता रॅशनल नंबर्स आपण बघितले. बुक मध्ये एक अजून दिलेलं नाहीये, पण आपण बघूया. एक नंबर्सचं एक कॅटेगरी अजून अशी असते ज्याला आपण म्हणत असतो फ्रॅक्शनल नंबर्स. फ्रॅक्शनल नंबर्स हे बऱ्यापैकी रॅशनल नंबर सारखेच असतात, पण थोडासा याच्यामध्ये चेंज कसा असतं बघूया. आपण डेफिनेशन बघूया. द नंबर्स इन द फॉर्म ऑफ P upon Q, P upon Q, the number in the form of P upon Q, ज्यामध्ये P आणि Q हे सुद्धा एक नंबर आहे. पण P आणि Q हे नंबर कसे आहेत बघा. P हा एक नॅचरल नंबर आहे, P हा एक नॅचरल नंबर आहे, तसेच Q हा सुद्धा एक नॅचरल नंबर आहे. जर तुम्ही ऑब्झर्व केलं व्यवस्थित तर फ्रॅक्शनल नंबर्सचे आपण काही एक्झाम्पल्स घेऊया. फॉर एक्झाम्पल लाईक काही पण घ्या, लाईक 11 अपॉन 9. 11 हे सुद्धा नॅचरल नंबर आहे, 9 हे सुद्धा नॅचरल नंबर आहे. तुम्ही जर असं एक्झाम्पल घेतलं -11 अपॉन 9, तर याला आपण फ्रॅक्शनल नंबर म्हणू शकत नाही. का? कारण की 9 हा जरी नॅचरल नंबर असेल तर 11 हा नॅचरल नंबर नाही. नॅचरल नंबर मध्ये निगेटिव्ह साइन वाले, मायनस साइन वाले नंबर्स नसतात. तसेच जसं आपण त्या ठिकाणी रॅशनल नंबर मध्ये इंटिजर बट नॉट 0 लिहिलं, तसं इथं नॅचरल नंबर बट नॉट 0 लिहायची गरज नाही, कारण की बाय डिफॉल्ट नॅचरल नंबर मध्ये 0 येतच नसतात.
ठीक आहे. त्यामुळे जर तुम्ही असं एखादं एक्झाम्पल घेतलं की लाईक 0/6, तर याला तुम्ही नॅचरल नंबर म्हणू शकत नाही का, याला तुम्ही फ्रॅक्शनल नंबर म्हणू शकत नाही का, कारण की वरती जो 0 दिसतोय तो नॅचरल नंबर नाहीये. हे अशा पद्धतीमध्ये रॅशनल नंबर्स आणि फ्रॅक्शनल नंबर्सचा अशा पद्धतीमध्ये हे एक्सप्लेनेशन आहे. थँक्यू. आता आपण पेज नंबर 1चं काही एक लेट्स लर्न म्हणून थेरोटिकल एक पार्ट आहे, त्याबद्दल माहिती घेऊया. पेज नंबर 1 वर आहे टू शो रॅशनल नंबर्स ऑन अ नंबर लाईन. आपली जी नंबर लाईन असते, फॉर एक्झाम्पल या ठिकाणी मी एक नंबर लाईन ड्रॉ करतोय अशी. ही जी नंबर लाईन आहे याच्यावर आपल्याला रॅशनल नंबर शो करायचे. तर नंबर लाईनच्या मध्यभागी 0 असतो, राईट साईडला पॉझिटिव्ह नंबर असतात, जसं की आपण या ठिकाणी 1 घेऊया, या ठिकाणी 2 घेऊया, आणि समोर गेल्यावर असं कुठेतरी याचा 3 पण असेल. तुम्ही जर लेफ्ट साईडला आले तर या ठिकाणी तुमचा -1 म्हणजे -1 असेल, या ठिकाणी तुमचा -2 म्हणजे -2 असेल. असं समोर आले तर कुठेतरी तुम्हाला -3 असेल, आणि ही अशी लाईन समोर चालूच असते. ठीक आहे. या नंबर लाईनवर आपल्याला काही रॅशनल नंबर्स शो करायचे आहेत. तर रॅशनल नंबर शो करताना काय काय काही स्टेप्स असतात त्याबद्दल आता आपण माहिती घेऊया. रॅशनल नंबर लाईनवर शो करण्यासाठी 2 वेगवेगळे कंडिशन्स आहे. तर आपण याच्यातली एक पहिली कंडिशन बघूया, ज्याला आपण कंडिशन 1 म्हणतो. बरेच लोक याला प्रॉपर फॉर्मॅट सुद्धा म्हणतात. प्रॉपर फॉर्मॅट, नंबरचा प्रॉपर फॉर्मॅट म्हणजे जो रॅशनल नंबर तुम्हाला लाईनवर दाखवायचा आहे त्याचा फॉर्मॅट प्रॉपर असणे. आणि एक दुसरी असते ज्याला आपण कंडिशन 2 म्हणूया. कंडिशन 2, 2 नंबरची कंडिशन, याला बरेच लोक इम्प्रॉपर फॉर्मॅट सुद्धा म्हणतात. इम्प्रॉपर फॉर्मॅट म्हणजे काय, जो रॅशनल नंबर तुम्हाला नंबर लाईनवर दाखवायचा आहे त्याचा फॉर्मॅट इम्प्रॉपर आहे म्हणजे प्रॉपर नाहीये. तर या कंडिशन मध्ये जर फॉर्मॅट प्रॉपर नसेल तर त्याला प्रॉपर बनवावा लागतो आणि मग नंबर लाईनवर शो करावा लागतो. या कंडिशन मध्ये जर फॉर्मॅट ऑलरेडीच प्रॉपर आला तर तो डायरेक्ट तुम्हाला नंबर लाईनवर शो करता येतो. आता आपण बघूया प्रॉपर फॉर्मॅट म्हणजे काय असतो. सिंपल एकदम. जर समजा तुम्ही बघताय रॅशनल नंबर म्हणजे असे काहीतरी m/n फॉर्मॅट मध्ये नंबर्स असतात. फॉर एक्झाम्पल तुम्ही एक नंबर घेतला 3/7, हा रॅशनल नंबर आहे. आता हा 3/7 आपल्याला नंबर लाईनवर कुठेतरी शो करायचा आहे. आता हा प्रॉपर फॉर्मॅट आहे असं मी म्हणतो. तर प्रॉपर फॉर्मॅटचा अर्थ सिंपल असा होतो की वरचा जो नंबर आहे हा छोटा म्हणजे स्मॉल असेल, खालचा जो नंबर आहे हा बिग म्हणजे मोठा असेल. अशी कंडिशन जेव्हा असेल, जेव्हा वरचा नंबर छोटा खालचा मोठा, याचा अर्थ यांचं जे कॅल्क्युलेशन येईल हे कॅल्क्युलेशन 1 पेक्षा कमी आणि 0 पेक्षा जास्त असणार. याचा अर्थ हा नंबर जर तुम्हाला नंबर लाईनवर शो करायचा असेल तर 1 पेक्षा अलीकडे आणि 0 पेक्षा वरती असणार. मग आता हा नंबर एक्झॅक्टली 0 ते 1च्या मधात कुठे असेल हे कसं बघायचं. सिंपल काय करायचं माहितीये का, खाली जो नंबर आहे असा, हा जो खालचा नंबर आहे, या खालचा नंबर जेवढा आहे तेवढे सारखे पार्ट, इक्वल पार्ट्स करून घ्यायचे 0 to 1च्या दरम्यान. इक्वल पार्ट्स कसे करू बघा आपण आता. हा एवढा हा एक भाग झाला, हा दुसरा भाग झाला, हा तिसरा, चौथा, 5वा, 6वा आणि 7वा, म्हणजे 1 हा स्वतः 7वा भाग. 1 2 3 4 5 6 आणि 7 इक्वल पार्ट झाले. त्याच्यामधला कुठला पॉईंट 3/7 असेल हे जर बघायचं असेल तर सिंपली काय करायचं, तुम्ही 7 भाग खालचा जो नंबर आहे तेवढे भाग करून घेतले इक्वल त्याचे. आता हा पॉइंट कुठं आहे शो करायचा हा नंबर, तर तो कसा करायचा, सिंपल. हा जो पहिला आहे, हा जो पहिला भाग आहे, हा जो पहिला पॉइंट आहे हा सोडून द्यायचा, आणि पुढे मोजायचे. किती मोजायचे, एवढे मोजायचे. वरचा जेवढा नंबर आहे तेवढे मोजायचे. तर मग बघा 1 2 आणि 3 हा जो नंबर आहे हा नंबर आहे 3/7. शो झाला नंबर लाईनवर हा रॅशनल नंबर. हे प्रॉपर फॉर्मॅट
प्रॉपर फॉर्मॅट म्हणजे वरती छोटा खाली मोठा असा असेल तर कंडिशन 1 मध्ये डायरेक्ट शो करून टाकायचा, खालचे तेवढे भाग करायचे, तेवढ्या नंबरचा पॉईंट पकडून घ्यायचा. इनप्रॉपर फॉर्मॅट मध्ये काय असतं बघा, इनप्रॉपर फॉर्मॅट मध्ये काय होतं, फॉर एक्झाम्पल आपण यालाच हाच एक्झाम्पल घेऊया, थोडस उलट करूया. इनप्रॉपर फॉर्मॅट मध्ये 7/3 अशा पद्धतीमध्ये काहीतरी एक्झाम्पल असतं. मग आता हा इम्प्रॉपर फॉर्मॅट कशामुळे झाला, कारण की वरती जो नंबर आहे हा मोठा आला, बिग मोठा नंबर आला, खाली जो आहे हा नंबर छोटा आला. वरती मोठा नंबर आला, खाली छोटा नंबर आला. मग ऑब्वियस आहे की तुम्ही 7 ला 3 ने डिवाइड केलं तर 3 2 6, 2 पेक्षा मोठी संख्या काहीतरी याची भागाकारामध्ये येणार. याचा अर्थ हा नंबर 2 पेक्षा पुढे कुठेतरी असणार आहे. मग आता हा इनप्रॉपर फॉर्मॅट आहे, याला प्रॉपर फॉर्मॅट म्हणजे या ठिकाणी आपल्याला शो करण्यासारख्या फॉर्मॅट मध्ये करण्यासाठी सुरुवातीला काय करायचं माहिती का, 7 ला 3 ने भागाकार करायचा, म्हणजे हे 3 इथं, हे 7 इथं. आता बघितलं 3 2 6, खाली किती राहतील 1. ठीक आहे, अशा पद्धतीने भागाकार झाला. तर आता हा जो आहे हा डिवायझर आहे, हा जो आहे हा क्वोशंट आहे, हा जो आहे हा रिमाइंडर आहे. ठीक आहे, तर मग आता हे आपण एक कसं लिहिणार बघा, आपण असं लिहिणार लाईक क्यू आर डी, क्यू आर डी. याचा अर्थ क्यू इथं लिहिणार, क्यू क्यू म्हणजे क्वेश्चन किती आहे बघा 2, आर आर म्हणजे रिमाइंडर इथे लिहिणार बघा, आर किती आहे 1, डी डिवायझर किती आहे बघा, डिवायझर किती आहे 3. अशा पद्धतीनं हा जो आकडा आहे हा प्रॉपर फॉर्मॅट मध्ये कन्वर्ट केला आपण. हा आकडा म्हणजे 7/3 आहे. ठीक आहे, तर आता आपल्याला हा इथं शो करायचा नंबर लाईन वर. तो शो कसा करायचा बघा, सुरुवातीचा जो आकडा आहे तो टच करा, किती आहे 2. 2च्या पुढं हा नंबर येणार आहे, 2च्या पुढं हा नंबर येणार आहे. पण 2च्या पुढं 3 पर्यंत आपल्याला सारखे पार्ट्स डिवाइड करायचे. मग सारखे पार्ट्स किती डिवाइड करायचे, तर खालचा नंबर बघा किती आहे 3. सारखे पार्ट डिवाइड करायचे बघा, इथपर्यंत बघितलं तर हा एवढा 1 पार्ट झाला, हा 2 पार्ट झाला आणि हा 3 पार्ट झाला. तर अशा पद्धतीनं आपण हे पार्ट डिवाइड करून घेतले. मग आता एवढ्या नंबर्स मध्ये हा नंबर म्हणजेच हा नंबर कुठे आहे, तर वरती किती नंबरचा नंबर पकडायचा बघा, 1 नंबरचा नंबर पकडायचा. पण पहिला जो आहे तो सोडून द्यायचा आणि त्याच्या पुढचा काउंटिंग चालू करायची. पुढे जर काउंटिंग चालू केली तर 1 हाच येतो. याचा अर्थ हा जो नंबर आहे हा नंबर 7/3 आहे. 7/3 लाच आपण 2/1/3 असं लिहू शकतो, 2/1/3. अशा पद्धतीनं आपण रॅशनल नंबर्स नंबर लाईन वर शो करत असतो. त्यासाठी या 2 कंडिशन्स आहेत, कंडिशन 1 ज्याला आपण प्रॉपर फॉर्मॅट म्हणतो, कंडिशन 2 ज्याला आपण इनप्रॉपर फॉर्मॅट म्हणतो. तुम्हाला जर हे समजलं असेल तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढू शकता. पेज नंबर 1 8चा जो रॅशनल आणि इरॅशनल नंबर्सचा जो चॅप्टर आहे त्याचा पेज नंबर 1 वर हे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. थोड्या वेळातच आपण प्रॉब्लेम सेट जो प्रॅक्टिस सेट आहे 1.1 तो बघूया. थँक्यू. तर आता आपण बघूया प्रॅक्टिस सेट 1.1 जो पेज नंबर 2 वर आहे. त्या प्रॅक्टिस सेट मधलं जे फर्स्ट एक्झाम्पल आहे ते एक्झाम्पल मध्ये त्यांनी असं सांगितलंय की 3/2, 5/2 आणि -3/2 हे जे वेगवेगळे रॅशनल नंबर्स आहे यांना नंबर लाईन वर शो करा. आता आपण थोड्या वेळापूर्वी हाऊ टू शो रॅशनल नंबर ऑन अ नंबर लाईन याबद्दल माहिती बघितली. तशाच पद्धतीमध्ये आपण हे नंबर्स याच्यावर शो करूया. तुम्हाला याच प्रॉब्लेम मध्ये मी अजून एक वेगळी मेथड पण सांगेल जी सोपीच आहे. सुरुवातीला आपण 3/2 या लाईनवर नंबर लाईनवर शो करायचंय. पहिले तुम्ही हे बघा हा प्रॉपर फॉर्मॅट आहे का, वरती नंबर मोठा आहे खाली छोटा आहे, याचा अर्थ हा इम्प्रॉपर फॉर्मॅट झाला. त्याला प्रॉपर फॉर्मॅट मध्ये कन्वर्ट करावं लागणार. आता कन्वर्ट कसं करणार, सिंपल बघा. पहिले तर तुम्ही डिवायडेशन करून घ्याल 2 3 ला 2 ने डिवाइड करताय, 2 2 जा 1, या ठिकाणी किती येईल बघा 1. मग आता याला तुम्हाला लिहायचं आहे फॉर्म मध्ये. कशा फॉर्म मध्ये लिहायचंय बघा, तुम्हाला याला तुम्हाला लिहायचंय क्यू
आर आणि डी च्या फॉर्म मध्ये. क्यू, क्यू म्हणजे क्वोशंट किती आहे बघा 1, रिमाइंडर किती आहे 1, डिवायझर किती आहे 2. याचा अर्थ हा झाला प्रॉपर फॉर्मॅट 3/2 चा. मग आता आपल्याला 3/2 लाच म्हणजे 1/2 ला आपल्याला नंबर लाईन वर शो करायचंय. मग आता कसं शो करणार बघा, या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तो 1 च्या पुढेच जावं लागणार. याचा अर्थ 1 च्या पुढे जायचं आहे. 1 च्या पुढे किती इक्वल पार्ट्स करायचे आहे, तर 1 च्या पुढे 2 एवढे इक्वल पार्ट करायचे आहे. म्हणजे 1 च्या पुढे जर तुम्ही असं म्हटले तर हा एक पार्ट झाला, हा दुसरा पार्ट झाला. मग यानंतर किती नंबरचा पॉईंट पकडायचं, तर पहिला पॉईंट पकडायचा आहे. पहिला पॉईंट, पहिला पॉईंट पकडते 1 नंतर पहिला पॉईंट पकडताना हा सोडून द्यायचा असतो जिथून सुरू करता. मग हा सोडला तर या पॉईंट इथून सुरुवात करायची आहे. इथून सुरुवात करताना हा पॉईंट सोडायचा आणि पहिला पकडायचा, म्हणजे पहिला पॉईंट हाच यायला लागला. याचा अर्थ हा नंबर आहे 3/2. ठीक आहे. ही एक मेथड झाली. किंवा जर तुम्हाला हे असं नसेल करायचं, डायरेक्ट 3/2 वरूनच तुम्हाला याला लोकेट करायचं असेल तरी सुद्धा करू शकता. तसं जर करायचं असेल तर काय करावं लागतं बघा. तसं करण्यासाठी सुरुवातीला तुम्हाला काय करावं लागतं, हा नंबर ऑब्झर्व करायचा. केला ऑब्झर्व. खालचा नंबर किती आहे 2 आहे 2. याचा अर्थ प्रत्येक 0 to 1 च्या दरम्यान 2 इक्वल भाग करा. 1 to 2 च्या दरम्यान 2 इक्वल भाग करा. 0 to 1 च्या दरम्यान 2 इक्वल भाग. बघा, हा पहिला इक्वल भाग, हा दुसरा इक्वल पार्ट, हे 2 इक्वल पार्ट केले. तिथून पुढे हे 2 इक्वल पार्ट झाले. आणि आता 2 इक्वल पार्ट प्रत्येक ठिकाणी केल्यानंतर म्हणजे 0 to 1 च्या दरम्यान, 1 to 2 च्या दरम्यान, 2 to 3 च्या दरम्यान एवढे इक्वल भाग करायचे. मग त्याच्यानंतर हा पॉईंट कुठे असेल, तो वरती जो नंबर आहे तिथला पॉईंट पकडायचा. वरती किती नंबर आहे, 3 नंबर आहे. मग या ठिकाणाहून चालू करायचंय तुम्हाला. मग हा पॉईंट सोडून द्यावा लागणार. या ठिकाणाहून चालू करायचंय, हा पॉईंट सोडून द्यायचा. तिथून पुढे 3 नंबर मध्ये 1 2 3 तोच पॉईंट येतो. तुम्ही असं सुद्धा करू शकता. 2 नंबरचा प्रॉब्लेम आपण बघूया. 2 नंबर त्यांनी सांगितले की 5/2 ला लोकेट करा. एकच मिनिट. त्यांनी सांगितले 5/2 ला लोकेट करा. आता 5/2 ला तुम्ही डायरेक्ट पण लोकेट करू शकता. कसं लोकेट करू शकता, खाली नंबर किती आहे बघा, खाली 2 नंबर आहे. याचा अर्थ 0 to 1 च्या दरम्यान 2 भाग करायचे. हा पहिला भाग आहे, हा दुसरा भाग आहे. 2 पार्ट्स केले. मग किती नंबरचा पॉईंट पकडायचा, 5 नंबरचा पॉईंट पकडायचा. 5 नंबरचा पॉईंट पकडताना जिथून चालू करायचे तो पॉईंट सोडून द्यायचा, तो पॉईंट सोडून द्यायला. तिथून पुढे जिथून चालू करायचं तो पॉईंट सोडल्यानंतर इथून मोजणं चालू करायचं. 1 2 3 4 या ठिकाणी इथून पुढे कुठेतरी असं 3 असेल, त्याचे तुम्ही असे 2 भाग केलेले असेल तर 1 2 3 4 5 हा 5 नंबरचा जो पॉईंट आहे हा आहे 5/2. हा आहे 5/2. त्याला तुम्ही असंच प्रॉपर फॉर्म्युला करून केलं तरी सुद्धा तोच नंबर येईल. -3/2 तुम्हाला शो करायचा आहे. -3/2 शो करताना सर्वात पहिले तुम्ही हे बघा की खाली जो नंबर आहे हा किती नंबर आहे, 2 नंबर आहे. याचा अर्थ मायनस या साईडला येणार, लेफ्ट साईडला. याचा अर्थ 0 to -1 च्या दरम्यान किती भाग करायचे, किती पार्ट्स करायचे, 2 पार्ट्स करायचे. इथून जर तुम्ही असं केलं तर हा एक पार्ट होईल, हा दुसरा पार्ट होईल. नंतर -1 to -2 च्या दरम्यान 2 पार्ट करायचे. हा पहिला पार्ट, हा दुसरा पार्ट. मग आता किती नंबरचा पॉईंट पकडायचा, 3 नंबरचा पॉईंट पकडायचा. मायनस असल्यामुळे लेफ्ट साईडला पकडायचा. 3 नंबरचा पॉईंट जिथून चालू करणार तो पॉईंट पकडायचा नाही. तिथून पुढचं मोजणं चालू करायचं. हा पहिला, हा दुसरा, हा तिसरा. याचा अर्थ हा पॉईंट आहे -3/2. अशा पद्धतीने आपण हे नंबर लाईन्स वर अशा पद्धतीनं रॅशनल नंबर शो करतो. ही पद्धत ओके आहे, म्हणजे बरोबर आहे, योग्य आहे. ही पद्धत योग्य आहे. तुम्हाला जी पद्धतीनं तुम्ही नंबर शो करणं इच्छुक आहात तशा पद्धतीने तुम्ही नंबर शो करता. आपण आता पुढचा प्रॉब्लेम घेऊया. 2 नंबरचं जे न्यूमेरिकल आहे याच्यामध्ये सुद्धा आपल्याला काही नंबर्स दिले आहेत. हे नंबर्स आपल्याला नंबर लाईन वर शो करायचे आहे. या ठिकाणी 7/5 हा एक नंबर दिलेला आहे. 7/5 हा जो तुम्ही नंबर दिला आहे हा नंबर आपल्याला या लाईन वर शो करायचा. याच्या अगोदर आपण एक मेथड बघितली होती. त्या मेथडनी सॉल्व्ह करू शकता किंवा मग डायरेक्ट सिम्पली मेथड सॉल्व्ह करू शकता. खालचा जो नंबर आहे 5
जो नंबर खाली आहे तेवढे इक्वल पार्ट्स 0 to 1 च्या दरम्यान करा. जर बघितलं तुम्ही हा 1 नंबरचा भाग, 2 नंबरचा, 3 नंबरचा, 4 नंबरचा, 5 नंबरचा, म्हणजे 1 2 3 4 आणि 5 इक्वल पार्ट्स केले, खालचा नंबर तेवढा आहे म्हणून. आता वरचा नंबर हा आपल्याला टोटल नंबर शो करायचा आहे. हा नंबर कुठे बघायचा? वरती जो नंबर आहे त्या नंबरचा पॉईंट पकडा. 7 नंबर आहे वरती, याचा अर्थ इथून पुढे 7वा पॉईंट पकडायचा. पण इथून पुढे पकडायचा आहे तर हा जो पॉईंट आहे हा मोजायचा नाही, काउंट करायचा नाही. इथून पुढे काउंट चालू करा. 1 2 3 4 5. आता हे 1 ते 2 च्या दरम्यान 5 भाग करायचे आपल्याला, ते करून घेऊ पहिले आपण. 1 2 1 2 3 4 आणि 5. आता 7 नंबर मोजा बरं. 1 2 3 4 5 6 आणि 7. या ठिकाणी आहे तुमचा 7/5. सेकंड नंबर आहे -2/5. हा सुद्धा बघायचा आहे. खाली किती नंबर आहे तेवढे इक्वल पार्ट करायचे 0 to 1 च्या दरम्यान. मायनस असल्यामुळे लेफ्ट साइडला. आता बघा, हा पहिला पार्ट झाला एवढा, हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा आणि हा 5वा. किती नंबरचा पॉईंट पकडायचा? 2 नंबरचा पॉईंट पकडायचा. मायनस असल्यामुळे 0च्या इकडे. जिथून मोजणं चालू करायचं तो पॉईंट पकडायचा नाही. 1 आणि 2 लगेच हा पॉईंट होतोय -2/5. -4/5 बघायचे आपल्याला. मला सांगा किती इक्वल पार्ट करायचे? 5 इक्वल पार्ट करायचे. ठीक आहे, तर बघा मग 1 2 3 4 5 इक्वल पार्ट केलेत आपण. ठीक आहे, आता कितवा पॉईंट पकडायचा आहे आपल्याला? चौथा पॉईंट पकडायचा आहे लेफ्ट साइडला. जिथून मोजणं चालू करायचं तो पॉईंट पकडायचा नाही, तिथून पुढचा पकडायचा. 1 2 3 आणि 4. हा जो पॉईंट आहे हा पॉईंट आहे -4/5. अशा पद्धतीने आपण रॅशनल नंबर्स नंबर लाईनवर शो करतो. तर हा 3 नंबरचं एक्झाम्पल आहे ज्याच्यामध्ये -5/8 आणि 11/8 हे 2 नंबर्स आपल्याला नंबर लाईनवर शो करायचे. आता तुम्ही मागचा जो प्रॉब्लेम आहे तो डायरेक्ट मेथडने सॉल्व्ह केला होता. तुम्ही काही त्याला प्रॉपर फॉर्मॅट मध्ये वगैरे नव्हते केलं. हा जो 3 नंबरचा प्रॉब्लेम आहे हा थोडासा आपण प्रॉपर फॉर्मॅट इम्प्रॉपर फॉर्मॅट कन्वर्ट करून करूया. ठीक आहे, आता जर ऑब्झर्व केलं तुम्ही की या ठिकाणी प्रॉपर फॉर्मॅट मध्ये कन्वर्ट करायची गरज आहे का? बघा, हा वरचा जो नंबर आहे हा छोटा आहे, खालचा नंबर मोठा आहे. याचा अर्थ याला प्रॉपर फॉर्मॅट मध्ये कन्वर्ट करायची गरज नाही, हा ऑलरेडी प्रॉपर फॉर्मॅट मध्ये. तर हा नंबर जर तुम्हाला याच्यावर शो करायचा असेल तर तुम्ही कसा शो करणार? बघा, खालचा जो नंबर आहे या ठिकाणी तुमचा एवढे इक्वल पार्ट्स तुम्हाला करायचे. मायनस असल्यामुळे 0च्या या बाजूला यायचंय. किती इक्वल पार्ट करायचे? 8. मग करूया आपण. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. पहिला पार्ट, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा, 7वा आणि 8वा. 8 इक्वल पार्ट केले. मग आता किती नंबरचा पॉईंट पकडायचा आहे? 5 नंबरचा पॉईंट पकडायचा आहे. मायनस असल्यामुळे लेफ्ट साइडला 5 नंबरचा पॉईंट पकडायचा. 5 नंबरचा पॉईंट पकडायचा. पण इथून मोजणं चालू करणार आहे तुम्ही 0 पासून. 0ला मोजायचं नाही. मग पुढचं बघा, 1 2 3 4 5. ही जी संख्या आहे ही संख्या आहे -5/8. दुसरा नंबर 11/8 याला आपण लोकेट करूया, नंबर लाईन वर शो करूया. आता ऍक्च्युली जर तुम्ही बघितलं तर वरचा मोठा आहे, खालचा छोटा आहे. याचा अर्थ इम्प्रॉपर फॉर्मॅट आहे. त्याला प्रॉपर फॉर्मॅट मध्ये करूया. प्रॉपर फॉर्मॅट मध्ये कसं करू शकतो बघा आपण. हे आहे 8, हे आहे 11. 8 1 जा 8 करून टाका. या ठिकाणी हे 2 हे 3 अशा पद्धतीमध्ये हे येऊन जाईल. मग आता याला आपल्याला आपला जो QR/D क्वोशंट रिमाइंडर डिवायझर अशा पद्धतीमध्ये. क्वोशंट किती आहे बघा? 1 आहे. क्वोशंट किती आहे? 1. रिमाइंडर किती आहे? 3 आहे. डिवायझर किती आहे? 8 आहे. हा पॉइंट 1 3/8 म्हणजेच 11/8 आहे. हा इम्प्रॉपर फॉर्मॅट मध्ये, हा प्रॉपर फॉर्मॅट मध्ये. याला आपल्याला आता नंबर लाईन वर शो करायचंय. नंबर लाईन वर शो करताना सर्वात सुरुवातीला किती नंबर नंतर आहे? 1 नंबर नंतर, म्हणजे 1 नंतर पॉइंट भेटणार. म्हणजे 1 आणि 2 च्या दरम्यान हा पॉइंट असणार आहे. आता किती इक्वल पार्ट करायचे? खालचा नंबर बघा, इतके इक्वल पार्ट करायचे. करून घ्या मग.
हा पहिला, दुसरा पार्ट, तिसरा पार्ट, चौथा पार्ट, पाचवा पार्ट, 6वा, 7वा आणि 8वा. 1 2 3 4 5 6 7 आणि 8 इक्वल पार्ट. किती नंबरचा पॉईंट पकडायचा? 3 नंबरचा पॉईंट पकडायचा. 3 नंबरचा पॉईंट पकडायचा. पण जिथून मोजणार आहे त्याला पकडायचं नाही, तो सोडून द्यायचा. इथून मोजणार, याला सोडून द्या. 3 नंबरचा पकडा. 1 2 3 हा जो पॉइंट आहे, हा पॉइंट आहे 1 3/8 म्हणजेच 11/8. ऑरचं साइन आहे हा, किंवा याला सेम म्हणतो आपण. अशा पद्धतीनं हे नंबर तुम्हाला नंबर लाईनवर शो करायचे. त्याच्या पुढचाही जो 4 नंबरचा प्रॉब्लेम आहे तो खूप सोपा आहे. अशाच पद्धतीनं तुम्ही त्याला प्रॉपर असेल तर डायरेक्ट शो करा, इनप्रॉपर असेल तर मग कन्वर्ट करून शो करा. ठीक आहे, थँक्यू. आता आपण प्रॅक्टिस सेट नंबरचा एक 2 नंबरचा मेन क्वेश्चन आहे. ऑब्झर्व द नंबर लाईन अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. नंबर लाईन ऑब्झर्व करा आणि खालचे जे काही 3 क्वेश्चन्स आहे त्याचा आन्सर द्या. पहिला क्वेश्चन बघा. विच नंबर इज इंडिकेटेड बाय पॉइंट बी. नंबर लाईन वर पॉइंट बी कुठे आहे बघा, पॉइंट बी इथं आहे. हा पॉइंट बी कुठला नंबर इंडिकेट करू तो हे आपल्याला सांगायचंय. आता सिंबल आपण ना, हे बघा, हे क्वेश्चन्स अशा टाइपच्या क्वेश्चन मध्ये सर्वात सुरुवातीला पहिले हे समजून घ्यायचं की 0 to 1 च्या दरम्यान किती पार्ट्स केलेले. बघा, 1 पार्ट, 2 पार्ट, 3 पार्ट, 4 पार्ट. तर 0 to 1 च्या दरम्यान 4 पार्ट आहे, याचा अर्थ खालचा नंबर आपण 4 घेणार. मग मी तुम्हाला मागच्या याच्यामध्ये सिंपल सांगितलं होतं की हा किती नंबरचा पॉइंट आहे हे मोजूया आपण. आता 0 पासून मोजूया. 0 पासून मोजताना 0 ला सोडून द्या. 1 2 3 4 5 6 7 8 9. बी हा 10 नंबरचा आहे, म्हणजे इथे सिंपल 10 लिहून घ्या. 0च्या या साईडला मायनस आहे म्हणून याला मायनस लिहून घ्या. -10/4 हा पॉइंट आहे. -10/4. पण हा इनप्रॉपर फॉर्मॅट मध्ये. कशामुळे? कारण की वरचा नंबर मोठा, खालचा छोटा आहे. याला प्रॉपर फॉर्मॅट मध्ये करून घ्या. प्रॉपर फॉर्मॅट मध्ये कसं करणार? तर प्रॉपर फॉर्मॅट मध्ये आपण याला डिवाइड करून घेऊ. 4 आणि हे 10. 4 दुने 8, खाली राहतील 2. याला क्यू आर आणि डी च्या फॉर्मॅट मध्ये करा. क्वेश्चन किती आहे बघा, 2 आहे. रिमाइंडर किती आहे? 2 आहे. डिवायझर किती आहे? 4 आहे. आता सेम तुम्ही असं जे क्रॉस व्हेरीफाय केलं तर 2च्या नंतर किती इक्वल पार्ट करायचे? 4 इक्वल पार्ट करायचे. 1 2 3 4 इक्वल पार्ट आहे. किती नंबरचा नंबर धरायचा? 2 नंबरचा नंबर धरायचा. जिथून मोजणं चालू करणार त्याला सोडून द्या. 1 आणि 2 म्हणजे याला तुम्ही 2/4 सुद्धा लिहू शकता. नेक्स्ट क्वेश्चन. विच पॉइंट इंडिकेट्स नंबर 1 3/4. 1 3/4 हा इंडिकेट, हा नंबर कुठला पॉइंट इंडिकेट करतो? 1च्या नंतर आहे सुरुवातीचा. 1च्या नंतर म्हणजे याच्या पुढे आहे. किती इक्वल पार्ट आहे? 4 इक्वल पार्ट आहेत का बघा. 1च्या पुढे 4 इक्वल पार्ट. 1 2 3 आणि 4. किती नंबरचा पॉइंट आहे? 3 नंबरचा पॉइंट आहे. कुठून मोजणं चालू करणार तुम्ही? 1 पासून. 1 पासून मोजणं चालू करणार म्हटलं 1 ला सोडून द्या. किती नंबरचा पॉइंट? 3 नंबरचा पॉइंट. 1 2 3. सी पॉइंट जो आहे, हा सी पॉइंट तुमचा 1 3/4 ला इंडिकेट करतो. 3 नंबरचा पॉइंट बघा पुढचा. स्टेट वेदर द स्टेटमेंट. खालचं स्टेटमेंट आहे. काय स्टेटमेंट आहे? द पॉइंट डी डिनोट्स 5/2 नंबर. ट्रू ऑर फॉल्स सांगा. डी पॉइंट जो आहे, हा पॉइंट 5/2 नंबर डिनोट करतो. हे ट्रू आहे का फॉल्स आहे? पहिले हे चेक करावं करावं लागेल आपल्याला. कसं करणार? तर चेक करताना तुम्ही पहिले नंबर घ्या. तो 5/2 हा नंबर आहे. प्रॉपर फॉर्मॅट आहे का इनप्रॉपर फॉर्मॅट आहे बघा. इनप्रॉपर फॉर्मॅट आहे. वरचा नंबर मोठा आहे, खालचा छोटा आहे. इनप्रॉपर फॉर्मॅट आहे. मग याला डिवायडेशन करून प्रॉपर फॉर्मॅट मध्ये कव्हर करा. काय आहे? 2. काय आहे? 5. मग जर तुम्ही बघितलं तर 2 दुने 4 -1 अशा पद्धतीमध्ये येईल. आता क्यू आर अपॉन डी मध्ये याला घ्या.
क्यू 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 क्वेश्चन किती आहे? क्वेश्चन किती आहे? 2. रिमाइंडर आर 1, डिवायझर 2. हा झाला याचा प्रॉपर फॉर्मॅट. ठीक आहे, आता हा प्रॉपर फॉर्मॅट आहे. किती नंबर नंतर बघायचा आहे? 2 नंबर नंतर. 2 नंबर कुठे आहे? इथं आहे. याच्या पुढे आपल्याला बघायचं 3 पर्यंत. किती इक्वल पार्ट करायचे? 2 इक्वल पार्ट करायचे. आता ऍक्च्युली आपण ऑलरेडी 4 केलेले आहेत, याला 2 करून घ्यायचा प्रयत्न करूया आपण. हे कट करू. 2 इक्वल पार्ट झाले का बघा. एवढा हा एक पार्ट, हा दुसरा पार्ट, इक्वल पार्ट झाले. पण जिथून मोजायचंय, कुठून मोजायचंय? 2 पासून मोजायचंय. 2 पासून मोजायचंय, त्याला सोडून द्या. किती नंबरचा पॉईंट पकडायचा? 1 नंबरचा. जिथून मोजायचं त्याला सोडून द्यायचं, 1 नंबरचा पॉईंट पकडायचा. 1 नंबरचा पॉईंट 1 हाच येतोय. याचा अर्थ यांनी जे सांगितलंय डी पॉईंट हा 5/2 इम्प्रॉपर फॉर्मॅट मध्ये, प्रॉपर फॉर्मॅट मध्ये 2 1/2 आहे. याचा अर्थ हा जे स्टेटमेंट आहे हे स्टेटमेंट ट्रू आहे. अगदी बरोबर. थँक्यू. कंपॅरिझन ऑफ रॅशनल नंबर्स हा जो कन्सेप्ट आहे थोडाफार पेज नंबर 2 आणि काही पेज नंबर 3 वर आहे. पेज नंबर 2 वर हे एक्झाम्पल दिले त्यांनी आणि याच्याद्वारे थोडंसं एक्सप्लेनेशन बघूया आपण की 5/4 आणि 2/3 हे जे 2 रॅशनल नंबर आहे यांचं आपल्याला कंपॅरिझन करायचंय. कंपॅरिझन करताना कंपॅरिझनचे जे साईन्स असतात अशा पद्धतीमध्ये असं एक साईन आहे, असं एक साईन आहे आणि एक इक्वल टूचं साईन आहे. असे साईन वापरून आपल्याला शो करायचं की याच्यापैकी कुठला नंबर छोटा आणि मोठा आहे. पहिले 2 नंबर बघा, 5/4 आणि 2/3 यांचं कंपॅरिझन करायचं, याच्यापैकी कुठला नंबर मोठा आहे, कुठला छोटा आहे. अशा पद्धतीचे प्रॉब्लेम्स आल्यानंतर तुम्ही नेहमी एक प्रयत्न करायचा की जो बेस असतो म्हणजे जो डिनॉमिनेटर असतो दोन्ही संख्यांचा, हा डिनॉमिनेटर दोन्ही संख्यांचा इक्वल करून घ्यायचा, म्हणजे सारखा करून घ्यायचा आणि मग कंपॅरिझन करायचं. आता जर तुमचं 5/4 हा नंबर आहे 1, दुसरा नंबर आहे 2/3, यांचा बेस जर सेम करायचा असेल तुमच्या क्लिअरली एक गोष्ट लक्षात येईल की याला जर तुम्ही 3 मल्टिप्लाय केलं तर 4×3 = 12 होतील. बेस डिनॉमिनेटर इथं 3 आहे, तर याला जर तुम्ही 4 ने मल्टिप्लाय केलं तर 3×4 = 12 होतील, म्हणजे बेस सेम होऊन जाईल. पण फक्त खालीच मल्टिप्लाय करून जमत नसतं. ज्या नंबरने तुम्ही खाली मल्टिप्लाय केलं त्याच नंबरने तुम्हाला वरती पण मल्टिप्लाय करावं लागतं. ज्या नंबरने खाली मल्टिप्लाय केलं त्याच नंबरने तुम्हाला वरती पण मल्टिप्लाय करावं लागत असतं. मग हा नंबर किती होतोय बघा. हा नंबर होतोय 5×3 = 15, 4×3 = 12, 15/12 हा नंबर आला. हा नंबर किती होते बघा, 4×2 = 8, खाली 12 हा नंबर आला. आता या दोघांचाही बेस सेम झाला, डिनॉमिनेटर सेम झाला, 12. मग आता आपण या नंबरचं कंपॅरिझन केलं तर सोपं जाईल. मग कंपॅरिझन करताना कुठला नंबर मोठा, कुठला नंबर मोठा, तर ज्याचा न्यूमिनेटर मोठा तो मोठा. 15 तर बेस तर सेम आहे, राहिला न्यूमिनेटरचा प्रश्न. 15 आणि 8 मध्ये मोठा कोण आहे? 15. याचा अर्थ 15/12 हा जो नंबर आहे हा मोठा आहे. जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर 15/12 हा नंबर 8/12 पेक्षा मोठा आहे. पण ऍक्च्युली 15/12 8/12 हे आपले ओरिजिनल नंबर्स आहेत का? नाही. तर 15/12चा खरा नंबर कोण आहे बघा, 5/4. तुम्ही इथे लिहून घ्या 5/4. 8/12चा ओरिजिनल नंबर किती आहे बघा, 2/3. याच्यामध्ये हा नंबर मोठा आहे, याचा अर्थ हाच नंबर मोठा आहे. इथं असं साइन द्या. जिकडं हे 2 असे, जिकडं हे एक्सपांड होतो नंबर, एक्सपांड जसा होतो तो नंबर मोठा आपण दर्शवतो. 5/4 इज ग्रेटर दॅन 2/3. पुढचा प्रॉब्लेम बघा. हा जो प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये 7/9 4/5 अशा 2 संख्या आहेत. आता अशा जेव्हाही निगेटिव्ह संख्या आणि पॉझिटिव्ह संख्या येईल तेव्हा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, निगेटिव्ह नंबर हा नेहमी छोटाच असतो. मग तो दिसायला तुम्हाला कितीही मोठा दिसू द्या, निगेटिव्ह नंबर हा नेहमी छोटाच असतो. मग तुम्ही जर लिहिताय -7/9 आणि तुम्ही लिहिताय 4/5
हा निगेटिव्ह नंबर आहे, दिसायला तुम्हाला कितीही मोठा दिसू द्या हा नेहमी छोटाच असणार. हा पॉझिटिव्ह नंबर आहे, दिसायला तुम्हाला कितीही छोटा दिसू द्या तो मोठाच असणार. मग याच्यामध्ये असं साईन द्यायचं. ह्या साईन मध्ये आपण असं दर्शवतो की इकडचा नंबर मोठा आहे, इकडचा छोटा आहे. थँक्यू. आता हे जे कंपॅरिझन आपलं रॅशनल नंबरचं चालू होतं त्यामध्ये पेज नंबर 3 वर एक काही थोडंसं एक शॉर्ट मध्ये करण्यासाठी एक रूल दिलेला आहे बघा. रूल अशा पद्धतीचा आहे की A/B आणि C/D असे दोन नंबर कन्सिडर करायचे. रॅशनल नंबर मध्ये असे आपण नंबर असतातच. A/B C/D नंबर कन्सिडर केल्यानंतर काय करायचं की हे जे आहेत नंबर असं यांचा गुणाकार करायचा, म्हणजे A × D असा एक गुणाकार करायचा आणि नंतर B × C असा एक गुणाकार करायचा, C × D असा एक गुणाकार करायचा. आणि याच्यामध्ये जो गुणाकार मोठा असेल, समजा A × D जर मोठा असेल तर ही बाजू मोठी समजून घ्यायची, ही बाजू मोठी समजली की ऑटोमॅटिक ही बाजू छोटी होऊन जाते. जर समजा A × D हा गुणाकार जर छोटा झाला यांच्या गुणाकारापेक्षा समजून घ्यायची ही बाजू छोटी आहे. जर समजा A × D आणि C × B यांचा असा गुणाकार आला, A × D इथं आला, C × B असा गुणाकार इथं आला, जो दोन्ही सेम आला समजून घेते दोन्ही नंबर सेम आहे. हा रूल आपण इथं अप्लाय करू. आणि छोट्याच्या संख्या असतील तर हा रूल अप्लाय करायला खूपच सोपं जातं जनरली पॉझिटिव्ह नंबर्स मध्ये. ठीक आहे. तर आता आपण या ठिकाणी अप्लाय करूया. या ठिकाणी आपण काय करू, या दोघांचा गुणाकार करूया, या दोघांचा गुणाकार करूया. या दोघांचा गुणाकार किती येतोय बघा, 3 × 10 = 30. या ठिकाणी गुणाकार किती आहे, 6 × 5 = 30. हे दोन तर सेम आले, याचा अर्थ हे दोनही नंबर इक्वल आहे. याचा अर्थ या ठिकाणी आपण असं लिहू शकतो की 3/5 आणि 6/10 हे दोन नंबर इक्वल आहेत. दिसायला बरे हे नंबर वेगवेगळे दिसत असतील पण हे नंबर इक्वल आहे, या रूलद्वारे आपण समजलं. थँक्यू. तर आता आपण प्रॅक्टिस सेट 1.2 जो आहे, जो आय थिंक 3 नंबरच्या पेजवर आहे, त्याचे जे काही एक्झाम्पल्स आहेत ते एक्झाम्पल्स आपण बघूया. हे एक्झाम्पल जे आहेत ना, हे सगळे एक्झाम्पल कंपॅरिझनचे, म्हणजे तुम्हाला दोन नंबर दिले असणार, तुम्हाला ते नंबर कम्पेअर करायचे. कम्पेअर असे करायचे की त्याच्यातला मोठा नंबर जो आहे, छोटा नंबर जो आहे तो आयडेंटिफाय करायचा, त्याच्यामध्ये ग्रेटर दॅन, स्मॉलर दॅन और इक्वल टू च साइन द्यायचं. ठीक आहे. तर पहिला प्रॉब्लेम आपण बघूया. पहिला जो एक्झाम्पल आहे ते आहे -7 - 2 यांच्यामध्ये मोठा नंबर कुठला आहे आपल्याला शो करायचा. ठीक आहे. किंवा छोटा कुठला आहे हे शो करायचं. तसं तर बघायला गेलं तर 7 हा 2 पेक्षा मोठा वाटतो आपल्याला, 7 2 पेक्षा मोठा वाटतो. पण लक्षात घ्या इथं मायनस साइन आहे. मायनस साइन असल्यानंतर डायरेक्ट मोठी संख्या तुम्ही मोठी ठरवू शकत नाही. मी तुम्हाला या ठिकाणी या नंबर लाईन द्वारे समजून सांगतो. तुम्ही 0 पासून या साईडला गेल्यावर तुम्हाला मायनस आकडे भेटणार. आता हे -2 आणि -7 हे सुद्धा 0च्या या साईडला असणार आहेत. मग आता तुम्ही जर बघितलं तर 0 पासून तुम्ही जर या साईडला असं जाताय तर जाताना तुम्हाला नंबर जे भेटतील ते छोटे छोटे होत जाणार. मग मला सांगा, सर्वात सुरुवातीला तुम्हाला 2 भेटणार, 2 नंतर कोण भेटणार, 7. मग आपण काय म्हणतोय, जाताना नंबर छोटे होत जात आहे. मग 2 सुरुवातीला भेटला आणि जाताना जर तुम्हाला 7 भेटला तर 7 हा 2 पेक्षा छोटा झाला किंवा कारण की जाताना नंबर छोटे होत जातात. इथं कुठेतरी तुम्हाला पुढे 7 भेटणार. मग जाताना जो नंबर भेटतो त्याच्यापेक्षा पुढचा नंबर छोटा असतो. 7 पुढे जो भेटेल तो छोटा भेटेल. त्याचा अर्थ -7 जो असणार हा स्मॉल आहे 2 पेक्षा. ठीक आहे. हे स्मॉलरचं साइन आहे. पुढचा प्रॉब्लेम बघा, न्यूमेरिकल बघा. पुढे न्यूमेरिकल आहे 2 नंबरचं, ज्याच्यामध्ये 0 आणि -9 आपण 5 चं कंपॅरिझन दिलंय. आता तुम्ही मला सांगा, या ठिकाणी इथं 0 असणार आणि -9 आपण 5 कॅल्क्युलेशन केल्यावर समजा 5 2 समथिंग काहीतरी पुढेच भेटणार, 1च्या पुढेच भेटणार. तर सांगायचं तात्पर्य 0 इथे भेटला, -9 पुढे कुठेतरी भेटणार. याचा अर्थ जाताना 0 भेटतोय, हा पुढे कुठेतरी तो नंबर भेटणार. पण जाताना समोर गेला तो छोटाच नंबर असणार, कारण आपण इकडे जाताना छोटे नंबर भेटतात. याचा अर्थ ही जी संख्या आहे, ही संख्या याच्यामध्ये ही जी आहे
9 upon 5 हा छोटा असणार, याचा अर्थ 0 मोठा असणार. ठीक आहे, हे असं समजून घ्या व्यवस्थित. जिकडं एक्सपांड झालेला असतो, हे दोन लाईन जे आहेत जिकडे एक्सपांड होतात तिकडची संख्या मोठी असते नेहमी. जिकडे एक्सपांड होतात दोन लाईन ती संख्या नेहमी मोठी असते. ठीक आहे, आता या ठिकाणी बघा 8/7 आणि 0 इकडे या. आता 8/7 ही पॉझिटिव्ह नंबर आहे, म्हणजे ती इकडे असणार आहे, 0च्या पॉझिटिव्ह नंबर असणार, आणि 0 इथं असणार आहे. आता 0च्या जेव्हा तुम्ही या साईडला जाता, पॉझिटिव्ह साईडला, प्लस साईडला, तर तुम्ही जसं इकडे इकडे समोर जाणार तसे मोठे मोठे नंबर भेटत जाणार तुम्हाला. जसं तुम्ही 0 पासून इकडे जाणार तसे तुम्हाला मोठे मोठे नंबर भेटत जाणार. मग आता बघा 8/7 जे आहे, तर तुम्ही 8 ला जर 7 डिवाइड तर 1 पॉईंट समथिंग ते काही नंबर येणार तो. ठीक आहे, तर याचा अर्थ 0 इथं असणार, 8/7 इकडेच कुठेतरी असणार. याचा अर्थ तुम्ही 0 पासून जाणं सुरू केलं तर 8/7 तुम्हाला इथे भेटला, तो नंबर जो आहे तो नंबर मोठा असणार याच्यापेक्षा. या ठिकाणी तुम्ही लिहून घ्या की हा जो नंबर आहे हा मोठा आहे. समोर -5/4 आणि 1/4. आता बघा तुम्ही जो ऑब्झर्व केलं तर -5/4 इकडे कुठेतरी असणार छोट्याकडं, 1/4 0च्या इकडे कुठेतरी असणार म्हणजे मोठ्याकडं. याचा अर्थ ही संख्या इकडची मोठी असणार, इकडची संख्या ती पॉझिटिव्ह आहे, याचा अर्थ ही संख्या मोठी आहे. 40/29 141/29, 40/29 141/29. बेस डिनॉमिनेटर सेम आहे. आपण बघितलंय की जेव्हा डिनॉमिनेटर सेम असतात तेव्हा वरच्या संख्यांचं न्यूमरेटरचं डायरेक्ट कंपॅरिझन होतं. आता बघा 141 ऑब्व्हियसली 40 पेक्षा मोठा आहे. एक्सपांडिंग लाईन मोठी संख्या दर्शवतात, मोठी इकडची संख्या मोठी आहे. या ठिकाणी या. आता या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर बेस डिनॉमिनेटर दोघांचाही सेम आहे, तर न्यूमरेटरचं डायरेक्ट कंपॅरिझन होऊ शकतं. -17 -13 मध्ये कंपॅरिझन करायचंय आपल्याला. तुम्ही जो ऑब्झर्व केलं तर इकडे छोटे छोटे नंबर भेटतात. इकडे जसं जसं तुम्ही जाणार तर तुम्हाला सुरुवातीला -13 भेटणार, त्याच्या समोर तुम्हाला -17 भेटणार, मग जाताना 13 एक नंबर असणार, त्याच्या समोरचा नंबर त्याच्यापेक्षा अजून छोटा असणार, म्हणजे -13च्या पुढचा 17 हा त्याच्यापेक्षाही छोटा असणार, म्हणजे जो 17 आहे तो छोटा, -13 मोठा, असं साईन देऊ शकतो. या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर आता इथं कुठलाच रूल आपल्याला डायरेक्ट बसत नाही. ना या दोघांचे डिनॉमिनेटर सेम आहे, ना इथं मायनस प्लसचा संख्या आहे. मग आता मागच्या याच्यामध्ये पेज नंबर आय थिंक सो 2 वर का 3 वर आता मागं ते A इंटू बी, बी इंटू सी च्या संबंधीचा एक रूल बघितला होता. तो रूल मी इथे लिहून घेतो बघा, A/B, C/D. आता जे आहे ते याचं डायरेक्ट मल्टिप्लिकेशन करायचं या दोघांचं. ठीक आहे, ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन 16 × 15. ठीक आहे, 16 × 15 सखी 90, 15 × 15, 15 × 4 9 24, 240. म्हणजे ह्या दोघांचं जे मल्टिप्लिकेशन आहे ते आलं 240. ठीक आहे, ते इकडेच लिहून घ्यायचं ह्या साईडला. नंतर ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं, म्हणजे ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं. 22 × 7 आय थिंक सो 84 होतात, ते तुम्ही ह्या साईडला लिहून घ्यायचं बरं का. मग आता ठरवायचं मोठा नंबर कुठला आहे. हा नंबर आहे, साहजिक आहे, हा नंबर मोठा, तर इथं पण तुम्ही असं साईन देऊन टाकायचं. ऍक्च्युली हे दोन्ही साईडला जेव्हा पॉझिटिव्ह नंबर असतील तेव्हा हे थोडंसं बेटर पडतं. ठीक आहे, चालेल. पुढचा नंबर घेऊया आपण. 8 नंबरचं एक्झाम्पल आहे. -25/8 -9/4. दोन्ही संख्या मायनस आहे. इथं बेटर असं पडेल मला वाटतं, बेस सेम नाहीये तर थोडे आकडे लहान लहान आहे तर डायरेक्ट बेस सेम करून टाकू आपण. इथं काय करू आपण, 2 मल्टिप्लाय करू. खाली 2 केलं म्हणून वरती पण 2 करायचं. हे किती होतील, 4 2 8 बरं का, 9 2 18 -18. ठीक आहे, हा एक नंबर. आता बघा बेस डिनॉमिनेटर दोघांचे पण सेम आहे, तर डायरेक्ट दोघांचं आपण कंपॅरिझन करू शकतो. कंपॅरिझनला इकडं -25 आहे, इकडं -18 आहे. आता बघा 0च्या इकडं बघा, तुम्ही जेव्हा 0च्या इकडे जाणार तर सुरुवातीला तुम्हाला -18 भेटणार आणि नंतर -25 भेटणार. त्याच्या अर्थ सुरुवाती नंतरची जी संख्या भेटणार पुढे ती छोटी असणार. मायनस साईडला इकडे जाताना छोटे छोटे संख्या भेटत जातात. सुरुवातीला -18 नंतर -25 म्हणजे पुढची संख्या छोटी, म्हणजे -25 छोटा, -25 छोटा याचा अर्थ -18 मोठा. तुम्ही असं साईन देऊ शकता.
एक्सपांडिंग असतील रो असे समोरची संख्या मोठी असते. ऍक्च्युली -18 आपण 8 आपला हा नंबर नाहीच आहे, आपला नंबर आहे -9/4 अशा पद्धतीने असेल. ठीक आहे, चालेल. आता इथं सुद्धा बघा, इथं पण सिम्पली बघितलं कळतं, इथं 3 ने मल्टिप्लाय करा, वरतून पण 3 ने मल्टिप्लाय करा. हे किती 5 त्रिक 15, 3 त्रिक 9. डिनॉमिनेटर म्हणजे बेस सेम आहे, न्यूमरेटरची डायरेक्ट कंपॅरिझन करा, सिम्पली दिसतंय 12/9. 12 ही 9 पेक्षा मोठे आहे. याला जर तुम्ही असं कट करून टाकलं तर हे अशा पद्धतीमध्ये तुम्हाला दिसेल. -7/4, -7/11, -3/4. तर बघा, हा रूल तेव्हाच अप्लाय करायचा जेव्हा दोन्ही साईडला मायनस असेल. हा रूल तेव्हा अप्लाय करायचा जेव्हा दोन्ही साईडला मायनस असेल. या ठिकाणी दोन्ही साईडला मायनस आहे, इथे आपला हा रूल आपण अप्लाय करून टाकू. असं मल्टिप्लिकेशन करून घेऊ बघा, असं मल्टिप्लिकेशन करून घेऊ. 728 आणि ते -28. ठीक आहे. नंतर एक असं मल्टिप्लिकेशन करू, 11 त्रिक 33 पण ते -33. ठीक आहे. आता मला सांगा याच्यामध्ये मोठी संख्या कुठली असेल? सिंपल आहे, पुन्हा 0 वर या, 0 कडे इकडे जा, या साईडला जा, निगेटिव्ह साईडला, मायनस साईडला जेव्हा तुम्ही जाल तर तुमच्या असं लक्षात येईल की मायनस साईडला जाताना सुरुवातीला -28 भेटतील, इकडे जाताना -28 भेटतील, नंतर कुठेतरी गेले कुठेतरी -33 भेटतील. म्हणजे पुढची संख्या जी आहे ती छोटी छोटी संख्या भेटत जातात. म्हणजे -33 छोटे असणार, लहान असणार, -33 लहान आहे याचा अर्थ -28 मोठे, याचा अर्थ ही साईड जी आहे ही मोठी साईड आहे, ही साईड मोठी. अशा पद्धतीने हे सगळं प्रॅक्टिस सेट 1.2 चं हे एक्सप्लेनेशन झालं. थोडंसं HD रिझोल्युशन मध्ये करून याचा तुम्ही स्क्रीनशॉटही घेऊ शकता किंवा समजलं असेल तर तुम्ही लिहूनही घेऊ शकता. ठीक आहे, चालेल. याच्यानंतर आपण पुढचा प्रॉब्लेम सेट घेऊ.